चालतं हे पाहिलं आपण इथे फ्रेज काय एक्झाम्पल्स घेतो. आता फ्रेज आपण बरेच व्हिडिओ तयार केले आहेत, बरेच एक्सरसाइज घेतले आहेत, बरेच टीचिंग केले आहे आणि सोपे एक्झाम्पल तुमच्या समोर दिले आहे. आवर गव्हर्नमेंट हॅज अंडरटेकन अ न्यू प्रोजेक्ट. अंडरटेकन कसं केलेलं आहे न्यू प्रोजेक्ट. आता न्यू प्रोजेक्ट जो पार्ट आहे तो काय म्हणतो न्यू प्रोजेक्ट काय आहे त्यामध्ये तीन शब्द दिले कोणते आहे हे मॉडिफायर आहे, हे मॉडिफायर आणि हेडवर्ड. आणि प्रोजेक्ट हा शब्द हेडवर्ड आहे. हेडवर्ड काय नाव आहे, न्यू काय आहे ॲडजेक्टिव्ह आहे, अ काय डिटरमिनर आहे. मग हेडवर्ड नाव आहे म्हणजे प्रेझेंट आहे एन नाउन फ्रेज. सेकंड एक्झाम्पल आहे बघा ही इज व्हेरी नॉटी. नॉटीचा अर्थ खोडकर. आता व्हेरी नॉटी आपण वाक्यामध्ये पण सांगू शकतो. ह्या वाक्यामध्ये वाक्यामध्ये ऑब्जेक्ट काम करते. आता व्हेरी नॉटी हे कॉम्प्लिमेंट वाक्यामध्ये आहे. दोन शब्द आहेत मॉडिफायर आणि हेडवर्ड. हेडवर्ड काय आहे ॲडजेक्टिव्ह आहे. व्हेरी काय आहे ॲडवर्ब आहे. हेडवर्ड आहे ॲडजेक्टिव्ह म्हणजे फ्रेज कोणते आहे ॲडजेक्टिव्ह फ्रेज. युअर पर्स इज स्टोलन. या ठिकाणी स्टोलन हा आपले काय आहे प्रेडिकेट आहे. त्या ठिकाणी हे ॲक्टिव्ह वर्ब आहे आणि हे मेन वर्ब आहे. स्टोलन हे येणार आहे आणि टू बी फॉर्म आहे आणि हे फ्रेज कोणते आहे वर्ब फ्रेज आहे. रोमियो सॉ जुलियट ॲट बाल्कनी. ॲट बाल्कनी हे ॲडवर्बचा पार्ट आहे. हे ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे पब्लिक प्रिपोजिशन फ्रेज आहे. These girls are very beautiful. आता very beautiful हे कॉम्प्लिमेंट आला आहे. हे मॉडिफायर आहे की हेडवर्ड आला आहे. हेडवर्ड काय ॲडजेक्टिव्ह आहे. very हे ॲडवर्ब आहे. मग ॲडजेक्टिव्ह हे हेडवर्ड आहे म्हणजे कोणती फ्रेज आहे हेडवर्ड ॲडजेक्टिव्ह म्हणजे ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे. Are you jump into the well? Into the well आहे किंवा एक्स्ट्रा पार्ट्स होते. into प्रिपोजिशन आहे म्हणजे फ्रेज कोणती आहे प्रिपोजिशन फ्रेज. गोपाळ's wife रियाना. आता गोपाळ's wife आपल्याला जनरल फ्रेज आहे. पण गोपाळ's wife म्हणतात हे मॉडिफायर आहे हेडवर्ड. तसा वाक्यामध्ये हा सब्जेक्ट पार्ट आहे. वाईफ या ठिकाणी नाउन आहे. गोपाळ's काय आहे ठिकाणी जजिंग आहे. पण हे फ्रेज कोणती येते या येते नाउन देतात. द मॅन ॲक्सेप्टेड मेरीज किल आणि रिजेक्टेड जॉन्स. या ठिकाणी जॉन्स हे काय सांगते वाक्यामध्ये जॉन ऑब्जेक्ट आला आहे पण या ठिकाणी जजिंग फ्रेज येते. त्याला आपण काय म्हणू शकतो आपण येस n plus apostrophe s. याला काय म्हणू शकतो आपण n plus apostrophe s. दॅट इज द जी. तुम्ही थोडं कसं सांगण्याचा प्रयत्न करा.